नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजाळीतील चंद्र, श्रीमद्भगवद्गीता रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य. ह्या ग्रंथाचं संपादन, संकलन, पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरलाताई कापुरे जगदाळे यांनी आणि प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन, गुजरात. आज आपण पहिला अध्याय घेणार आहोत, माधवा पांडवश्चैव. पहिल्या अध्यायाचा पहिला शब्द आहे धर्म आणि शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायाचा शेवटच्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे मम. यत्र योगेश्वर कृष्ण, अर्थात सर्व भगवद्गीता या 2 शब्दातच सामावलेली आहे, मम धर्म. भगवान कृष्ण गीतेत निदान 4 वेळा तरी सांगतात की स्वधर्माचं पालन कर. ज्या काळात भगवान कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली त्या काळात हिंदू धर्म हा शब्द देखील नव्हता. इस्लाम, ईसाई, बौद्ध, पारसी तर अगदी अलीकडच्या काळातल्या. आता जर कोणी प्रवचनकार, कीर्तनकार, उपदेशक श्रोत्याला म्हणाला की तू तुझ्या धर्माचं पालन कर, तर श्रोता समजेल की मी हिंदू आहे तर मला हिंदूच राहिलं पाहिजे, मुस्लिम, ईसाई होता कामा नये. पण अशी परिस्थिती अर्जुनासमोर नव्हती, कारण तेव्हा कोणत्याच धर्माचं अस्तित्व नव्हतं. फक्त सनातन वैदिक संस्कृती होती. आणि तरीही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, स्वधर्मा न परित्यजेत, स्वधर्मेम निधनम श्रेय, परधर्मो भयावह. मग इथे कोणत्या अर्थाने स्वधर्म शब्द वापरलेला आहे बरं? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगू इच्छितात की हे अर्जुन, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय धर्माचं पालन कर. या सेनेचा सेनापती आहेस, तिच्या रक्षणाचा भार तुझ्यावर आहे. सेनापती धर्माचं पालन कर. कुंती पुत्र आहेस, पुत्र धर्माचं पालन कर. आणि तुमचे शत्रू कौरवांच्या घरी ती भाकरी खाते, त्या ओशाळवाणे जीवनातून मुक्त कर. द्रौपदीचा पती आहेस, पती धर्माचं पालन कर. अनेकानेक धर्म आणि तरीही ते एका शब्दात सांगायचं तर स्वकर्तव्याचं पालन हाच तुझा स्वधर्म आहे. साऱ्या गीतेचं सार या 2 शब्दातच आहे. स्वकर्तव्याचं पालन म्हणजेच स्वधर्माचं आचरण. आणि म्हणूनच व्यासांनी गीतेच्या पहिल्या आणि शेवटच्या शब्दात तिला गवसणी घातली आहे, धर्म मम, मम धर्म माझा धर्म. पहिल्या श्लोकातच आणखीन एक छान शब्द आहे, मामका. धृतराष्ट्र कुटील पुरुष आहे. विदूर, भीष्म, कुंती, गांधारी आणि पांडव यांच्यापुढे बोलताना महाभारतात सर्वत्र त्यांनी असा काही आव आणलेला आहे की त्याच्यासाठी त्याचे दुर्योधनाती सर्व पुत्र म्हणजे कौरव आणि पांडव सारखेच आहेत. तो त्यांच्यात यत्किंचितही भेद करीत नाहीत. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, अशी हत्तीसारखी त्यांची स्थिती. आणि शेवटी अंतिम युद्धाच्या क्षणी सोन्याचा वरवरचा मुलामा गेला आणि पितळ उघडं पडलं. मामकः पांडवाश्चैव, म्हणजे माझे आणि पंडूंचे पुत्र. आत्तापर्यंत मनात होतं, पोटात होतं, ते आता ओठावर आलं आहे. जे कोणी आत एक आणि बाहेर दुसरं असे खेळ खेळतात ना, सोंग करतात ना, तसाच आव आणतात ना, ते केव्हा ना केव्हा तरी उघडे हे पडतातच हो. संत तुलसीदास त्यांच्या रामचरित मानस ग्रंथातही लिहितात, अंतकाल ना होई निबाहू, काल नेमी निमी रावण राहू. अंतकालपर्यंत असं सोंग निभवता येत नाही, ते केव्हा तरी उघडं पडणारच. जसं कालनेमी साधू वेशात हनुमंताला भेटला, रावण संन्यासी वेशात सीतेसमोर गेला, राहू अमृत पिण्यासाठी देवाच्या मायावी रूपात देवांच्या पंक्तीतही बसला. पण शेवटी सर्वत काही उघडकीलाच आलेलं आहे. त्या पुढच्या श्लोकाची रचना व्यासांनी विलक्षण रीतीने केलेली आहे. त्यात म्हटलेलं आहे, दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणायला आणि यानंतर पुढच्या 9 श्लोकात त्याने द्रोणाचार्यांना जे काही सांगायचं आहे ते सांगितलं आहे. व्यासमुनींनी दुसऱ्या श्लोकाची रचनाच अशी केली की पुढे कुठेही दुर्योधन उवाच लिहायची वेळच त्यांनी येऊ दिला नाही.
भगवान श्रीकृष्ण, भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि विदुरांसारख्या महानुभावांच्या वचनांकडे दुर्लक्ष करून युद्धाला प्रवृत्त दुर्योधनाला त्यांनी अनुलेखनानेच हताहत केलेलं आहे. दुसऱ्या श्लोकात नाईलाजाने त्याच्या नावाचा उल्लेख आलेला आहे. कोण कोणाला काय म्हणालं हा विषय नीट समजण्यासाठी तेवढाच उल्लेख आहे. संपूर्ण गीतेत फक्त एकदाच दुसऱ्या श्लोकाची रचना थोडी जरी वेगळी असली ना तरी पुढच्या श्लोकांच्या आधी दुर्योधन उवाच असं म्हणता आलं असतं, लिहिताही आलं असतं, पण ते व्यासांनी टाळलं आहे. कारण व्यास त्याला नखशिखांत ओळखत होते. त्याचा अहंकार, त्याचा ईर्ष्याभाव, हेकट, हट्टाग्रही, दुष्ट स्वभाव हे जाणून होते ते. पुढच्या श्लोकात दुर्योधनाची नीचता प्रत्यक्ष न सांगता वेगळ्याच पद्धतीने लक्षात आणून दिली आहे. हे विलक्षण रचना सौंदर्य आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवांच्याकडील शूरवीरांची नावं सांगताना धर्मराज युधिष्ठिर, भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख करीतच नाही. आणि यातूनच व्यासांनी हे सूचित केलेलं आहे की ज्याच्या जीवनात जे काया वाचा मनसा धर्माला स्थान नाही तोच असं अन्यायकारी, दुष्ट, कठोर कर्म करून आपल्या सत्ता हव्यासापायीच असे घोर युद्ध करायला उद्युक्त होऊ शकतो. श्रीकृष्ण परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी, प्रत्येकाला तो कितीही दुष्ट असला तरी प्रत्येक वेळी त्याचा अंतरात्मा दुष्ट कृत्यापासून परावृत्त करण्याची आंतरिक प्रेरणा देत असतो. प्रत्येकाचा अंतरात्मा अनैतिक, धर्मद्रोही, समाजद्रोही, अन्यायी कृत्याचं समर्थन तर करीत नाहीच, उलट निषेध करून कर्त्या व्यक्तीला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. कर्ता व्यक्ती या प्रज्ञापुरुषाच्या सूचनेची घोर अवहेलना करून, घृणित उपेक्षा करूनच दुष्टकृत्याला प्रवृत्त होऊ शकते. आणि दुर्योधनाची हीच अधर्म मनस्थिती टाकवण्यासाठी त्याच्याच तोंडून धर्मराजाचा आणि कृष्णाचा उल्लेख टाळला गेलेला आहे. अध्यायात पुढे अर्जुनाला कुलक्षयाचं आणि त्यातून उद्भवणाऱ्या भविष्याच्या भयानक स्थितीचं जे ज्ञान झालं ते यत्किंचितही दुर्योधनाला आलेलं नाही आहे. अर्जुनाला झालं कारण तो सदोदित धर्मराजाच्या आणि कृष्णाच्या संपर्कात होता. दुर्योधनाला राज्याचा, धनाने प्राप्त सुखभोगाचा हव्यास होता आणि तो सत्ता पिपासूच आहे. त्याला फक्त युद्धाचं दृश्यफळ म्हणजे युद्ध जो जिंकेल या आशेने, विश्वासाने गृहीत धरून दिसतं आहे, फक्त राज्य. पांडव अज्ञातवासाच्या काळात लपून राहू शकणार नाहीत. त्यांचा पत्ता ते कुठेही असले तरी सहज लागेल. त्या काळातही गुप्तहेर यंत्रणा होतीच की. आणि पांडव पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासातच जातील. हे चक्र चालूच राहील आणि आपल्याला कायमसाठी राज्यसुख भोगायला मिळेल असाच तर त्याचा डाव होता, आयोजन होतं, जे निष्फळ गेलं. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला युद्ध करून राज्यसत्ता आपल्या हाती टिकवून ठेवायची होती. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी ध्यायतो विषयांस्पुसः जे श्लोक दिलेले आहेत आणि त्याचा शेवटचा परिणाम प्रणश्यती सर्वनाशातच आहे, ते श्लोक दुर्योधनासाठी तंतोतंत लागू पडतात. त्या श्लोकांसाठी वेगळं उदाहरण शोधायलाच नको, समोरच आहे. सुदैवाने अर्जुनाची स्थिती ध्यायतो विषयांस्पुससारखी नव्हती आणि म्हणूनच युद्धाच्या विजयानंतर दृश्यफळापेक्षा राज्यसुख, विजय मिळो किंवा पराजय, जे अदृश्य फळ, कुलक्षय, वर्णसंकर, लुप्तपिंडोदक क्रिया इतकंच नाही तर पितृलोकातील, स्वर्गलोकातील पितरांचे नरकात पतनपर्यंत दुर्दशा, हे सर्व अदृश्य फळ अर्जुनाला दिसत होतं. हा दुर्योधन आणि अर्जुनातला फरक, संस्कारहीन आणि संस्कारी पुरुषांचा फरक शब्दात न सांगताच व्यासांनी उत्तमरित्या प्रकट केलेला आहे. गीतेतल्या 1ल्या अध्यायातला 2रा श्लोक आहे. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत.
आता परत थोडंसं आपण मागे वळूयात दुसऱ्या श्लोकाकडे. वास्तविक पाहता पांडवांच्या सेनेची वेगळ्या विचित्र व्यूहाची रचना पाहून, ज्यामुळे सैन्य थोडं असलं तरी खूप मोठं वाटावं असं, भयभीत झालेला दुर्योधन त्यांच्या सेनेचा सेनापती भीष्माजवळ नाही गेला, तर द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आहे. या दोन गोष्टीतून न सांगताच म्हणजे पुन्हा पूर्वीचे आपले बिटवीन द लाईन्स खूप काही सूचित केलं आहे. ते असं, भीष्माचार्य त्याच वेळी त्यांच्या शब्दात शब्दशः अडकलेले होते आणि त्यांच्या या हट्टाग्रही प्रतिज्ञेपोटी त्यांची इच्छा नसतानाही त्यांना हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या रक्षणासाठी दुर्योधनाकडून लढणं भागच होतं. बघा केवढी ही अगतिकता आहे. द्रोणाचार्य तसे काही प्रतिज्ञाबद्ध नव्हते आणि अर्जुन तर त्यांचा शिष्य प्रिय होता. त्यामुळे दुर्योधनाला खात्री करून घ्यायची होती की द्रोण त्याच्याकडून मनापासून लढतील की नाही. दुसरी गोष्ट, भीष्म महान धनुर्धारी खरे, पण संपूर्ण महाभारतात कुठेही असा उल्लेख आलेला नाही आहे की त्यांनी बरोबर सैन्य घेऊन दुसऱ्या सैन्याशी युद्ध केलेलं आहे. त्यामुळे सैन्य रचनेचं, विविध व्यूहरचनेचं ज्ञान भीष्मांना कितपत होतं याचा कुठेही उल्लेख महाभारतात आलेला नाही आहे. याउलट द्रोणाचार्य उत्तम व्यूहरचनाकार होते. पांडवांच्या सेनेच्या व्यूहरचनेला उत्तर म्हणून आपल्या सेनेच्या रक्षणासाठी कोणती व्यूहरचना उत्तम राहील याचं ज्ञान निःसंशयपणे द्रोणाचार्यांच्या जवळच होतं. पांडवांच्या सेनेची व्यूहरचना धृष्टद्युम्नाने केलेली होती, जो द्रोणाचार्यांचा शिष्य होता. आणि द्रोणाचार्यांना आणि दुर्योधनालाही माहीत होतं की द्रोणाचार्यांच्या वधासाठी हा पुत्र द्रुपद राजाने विशिष्ट यज्ञ करून मिळवलेला होता आणि त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी, सेनेच्या रक्षणासाठी आणि द्रोणाचार्यांना व्यंगात्मक टोमणा मारून डिवचून त्वेष आणण्यासाठी चतुर कुटील दुर्योधन द्रोणाचार्यांच्याकडे गेला. शिवाय त्यांना भीष्माचार्यांच्या रक्षणाचा पण परामर्श द्यायचा होता. स्वतः भीष्माचार्यांना हे सांगणं योग्य नव्हतं की तुम्ही तुमचं रक्षण करा. ते स्वतःची आणि सर्व सैन्याची रक्षा करू शकतील इतके महापराक्रमी, महाधनुर्धारी आणि युद्धकुशलच होते. पण एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता, तो हा की जर शिखंडी समोर आला तर आणि दुर्योधनाला खात्री होती की जोपर्यंत भीष्म पितामह जिवंत आहेत, युद्ध करीत आहेत, तोपर्यंत पांडव युद्ध जिंकणं शक्य नाही. पण पांडवांनी विशेषतः कृष्णाच्या सल्ल्याने कुठूनही कसाही रस्ता शोधून शिखंडीला भीष्माचार्यांच्या पुढे आणलं तर भीष्म शस्त्र खाली ठेवतील आणि त्यावेळी त्यांना मारणं अर्जुनाला सोपं जाईल. हे लक्षात घेऊन असं घडू नये म्हणून द्रोणाचार्यांच्या जवळ येणं आवश्यक होतं. ही चर्चा तत्वविवेचनी आणि गृहे गीते अध्ययन या ग्रंथात पण आहे. पण त्या ग्रंथात अजून एका शक्यतेचा उल्लेख नाही आहे, जो माँ भगवतीच्या कृपेने आम्हाला सुचलेला आहे, आणि तो म्हणजे भीष्माचार्यांना कृष्णापासूनही धोका आहे. दुर्योधनाला हे माहीत होतं की कृष्णाने प्रतिज्ञा केलेली आहे की मी हातात शस्त्र घेणार नाही. पण दुर्योधनाला हे माहीत होतं की कृष्ण म्हणजे भीष्माचार्य नाही आहे, की आपल्या प्रतिज्ञेचं पालन करेलच असं नाही. कारण कृष्ण हट्टाग्रही नव्हता, दृढधर्मी पण नव्हता. त्याच्यासाठी शब्द नव्हे तर परिणाम महत्त्वाचा होता. अनुकूल, योग्य आणि हवा तसा परिणाम मिळवण्यासाठी कृष्ण प्रतिज्ञाभंग करून हाती शस्त्र घेऊ शकेल याची शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. शिवाय भीष्मांची पण प्रतिज्ञा होती की मी कृष्णाला हाती शस्त्र घ्यायला भाग पाडीन, आणि तसं घडलं तर तसं घडण्याची शक्यता पण दुर्योधनाला दिसतच होती. कारण राजसूय यज्ञात प्रथम पूजेचा मान कोणाचा या धर्मराज युधिष्ठिराच्या प्रश्नावर भीष्माचार्यांनी तत्काळ स्पष्टपणे आणि निस्संदेह उत्तर दिलेलं आहे की प्रथम पूजेचा मान श्रीकृष्णाचाच आहे. कृष्ण भीष्मांचं आराध्य दैवत आहे याची दुर्योधनाला कल्पना होती, आणि आपल्या प्रतिज्ञेपेक्षा
भक्ताच्या प्रतिज्ञेला महत्त्व देण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी कृष्ण सहजपणे आपली प्रतिज्ञा मोडू शकतो, तोडू शकतो. एवढं समजण्याइतका दुर्योधन चतुर होता. जगात 3 तऱ्हेचे लोक असतात बघा. हठवादी जसे भीष्माचार्य, शंतनू राजाच्या निधनानंतर आणि वय झाल्यामुळे सत्यवती आता संतानाला जन्म देऊ शकणार नव्हती. सत्यवतीची दोन्हीही मुलं तरुण वयात अकालीच आणि निस्संतान मेलेली आहेत. अशा परिस्थितीत सत्यवतीच्या वडिलांनी मागितलेल्या आणि भीष्माचार्यांनी दिलेल्या वचनाचा काहीही अर्थ उरलेला नव्हता. त्यावेळी नियोगासाठी भीष्माचार्यांनी तयारी जरी दाखवली असती ना, तर तपस्वी व्यासांना बोलवावंच लागलं नसतं. ज्यामुळे एक पांढरा फटफटीत पंडुरोगाने ग्रहित पांडू तर दुसरा अंध धृतराष्ट्र अशी संतती झाली ती झाली नसती. याउलट उत्तम संतती झाली असती आणि महाभारताच्या या भीषण युद्धाचा भयंकर नरसंहार आणि संपूर्ण कुलाच्या नाशाचा संग्राम झालाच नसता. महाभारताच्या युद्धाला अनेक कारणं आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं, सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं कारण आहे भीष्माचार्यांची शब्द पालनाची प्रतिज्ञा, पालनाची दृढधर्मिता. काही लोक अल्प, भीष्मासारखे हठवादी असतात. खूप सारे लोक आजच्या राजकारण्यांसारखे तर्कवादी, अवसरवादी, संधिसाधू असतात. वाहणाऱ्या म्हणजे वातकुक्कुट, पवनाप्रमाणे पाठ फिरवणारे, दिशा बदलणारे. त्यांच्याजवळ कोणताच आदर्श नसतो, नीतिमत्ता नसते, असतो फक्त आणि फक्त स्वार्थ. त्याविषयी अधिक न लिहिणंच बरं. फार थोडे समजदार, विवेकी लोक जे असतात ते यथार्थवादी असतात. परिस्थिती आणि परिणाम दृष्टीपुढे ठेवून योग्य तो निर्णय करणारे. कृष्ण असे यथार्थवादी होते. जरासंधाच्या वारंवार आक्रमणाने मथुरेच्या प्रजेला त्रास होऊ नये म्हणून मथुरा सोडणारे, त्यासाठी रणछोड हे शेलकं नामाभिधान पण हसत हसत स्वीकारणारे सर्व समर्थ होते. कालयवनाला मारणं त्यांना अशक्य नव्हतं, पण तरी देखील प्रकृतीचे नियम पाळण्यासाठी रणातून माघार घेऊन आपल्या मागे कालयवनाला पाठलाग करायला लावून मुचकुंदाच्या गुहेपर्यंत आणलंय. त्यांच्या दृष्टीपाताने त्याचं मरण होतं. जरासंधाचा 10 वेळा पराभव केला. त्याला मारू शकले असते, पण त्याचा वध भीमाच्या हातून होणार होता म्हणून सोडून दिलाय आणि त्यासाठी त्यांनी मथुरा देखील सोडली आहे. कृष्णाच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आहेत की परिस्थिती आणि परिणाम लक्षात घेऊन घेतलेले निर्णय. कारण तो यथार्थवादी होता. इतिहास कालात असे अनेक यथार्थवादी पुरुष होऊन गेलेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज. एका प्रसंगात सैन्याकडून मशीद तोडली गेली कळल्यावर प्रार्थनास्थानाचा आदर ठेवण्यासाठी राज्य खर्चाने मशीद बांधून दिली आहे. तर दुसऱ्या एका प्रसंगात मशिदीतून दगडफेक होत आहे, आक्रमण होत आहे, तलवार भाल्यांचा उपयोग होत आहे, हे पाहिल्यावर स्वतःच ती मशीद तोडायची आज्ञा दिलेली आहे. कारण ते आता प्रार्थनास्थळ राहिलेलं नव्हतं, युद्धभूमी झाली होती. ही विवेकदृष्टी आहे, ही यथार्थ दृष्टी आहे. अलीकडच्या राजकारणात अशी यथार्थ दृष्टी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जवळ होती. परंतु देशाच्या दुर्दैवाने, आपल्या सर्वांच्या कम नशिबाने, दुर्भाग्याने सरदारांच्या हाती सत्ता नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या यथार्थ दृष्टीचा भारताला फारसा उपयोग किंवा लाभ होऊ शकलेला नाही आहे. अन्यथा पाकिस्तान, काश्मीर, चीन, तिबेट जे प्रश्न आज उपस्थित आहेत ना, ते झालेच नसते. असो, पुनश्च आपण आपल्या विषयाकडे वळूयात. कृष्ण आपली प्रतिज्ञाभंग करून हातात शस्त्र धारण करू शकतो आणि त्याने भीष्माचार्यांना हानी पोचू शकते. हे लक्षात घेऊन दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सांगितलं आहे की तुम्ही सर्वांनी भीष्मांची रक्षा करा. एका शब्दात केवढा अर्थ दडलेला आहे बघा. भीष्ममेवाभि रक्षन्तु. त्यानंतरच्या पुढच्या श्लोकात आधी भीष्माने आणि कौरव सेनेतून अनेकांनी शंखनाद केला आहे. त्यावर प्रत्युत्तर कोणी द्यावं? भीष्माचार्य कौरव सेनेचे सेनापती होते. त्यांनी पांडव सेनेला युद्धाचं आव्हान दिलं आहे आणि ते आव्हान स्वीकारायलाच पाहिजे होतं, उत्तर द्यायलाच पाहिजे होतं.
पांडवांच्या सेनापतीने म्हणजे धृष्टद्युम्नाने किंवा त्याच्यावरचा सेनापती आहे त्या भीमाने किंवा सरसेनापती असलेल्या अर्जुनाने, कृष्ण सारथी होता, युद्ध करणार होता, तरीही कृष्णाने शंख वाजवलाय. व्यासांच्या रचनेचं कौशल्य इथे लक्षात घ्या. कृष्णाने नुसताच शंख वाजवला हे महत्त्वाचं नाही आहे, तर महत्त्वाचं हे आहे की सर्वात आधी शंख त्यांनी वाजवला आहे. वास्तविक पाहता कृष्ण सारथी होता, तो युद्ध करणार नव्हता आणि सारथ्याला शंख वाजवायचा अधिकार पण नव्हता. श्लोकात म्हटलेलं आहे माधव, म्हणजे माधव आधी नंतर पांडव. बरं, असंही नाही. श्लोकरचनेच्या सुलभतेसाठी, छंदासाठी असं केलं आहे, कारण पुढच्या श्लोकात पण आधी श्रीकृष्णांचा उल्लेख आहे. पांचजन्यम ऋषिकेशो. याचा अर्थ काय आहे? भगवान कृष्ण भीष्माचार्यांचं आव्हान स्वतः स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठीच की पांडवांच्या रक्षणाचा भार मी माझ्यावर घेतलेला आहे. तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही आहे, अहित करू शकणार नाही आहे. मी स्वतः त्यांची रक्षा करेन. युद्धाचं आव्हान स्वीकारत आहे. आत्तापर्यंत कौरव पांडवांच्यात झालेल्या युद्धापेक्षा हे युद्ध वेगळं होतं. इतर युद्धात कौरवांची हार झाली, त्यांनी माघार घेतली, पण या युद्धात तर कौरवांचा सर्वनाशच होईल किंवा पांडवांचा होईल. कोणत्या तरी एका पक्षाचा सर्वनाश झाल्याखेरीज युद्ध संपणारं नव्हतं. भीष्मांच्या शंखनादाचा अर्थ आहे की मी पांडवांच्या नाशासाठी तत्पर आहे आणि कृष्णाच्या शंखनादांचा प्रत्युत्तर देताना कृष्णाने असं सूचित केलेलं आहे की पांडवांच्या रक्षणासाठी मी तत्पर आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीत या संदर्भात फार छान म्हटलं आहे, पायिकू पाठीशी घातला. रामायणात पण एक प्रसंग आहे. रावणाने अतिशय द्वेषाने आपली प्रचंड गदा बिभीषणाच्या दिशेने फिरकावली आहे. ती बिभीषणाला लागली असती तर त्याची गच्छंतीच झाली असती. मग तिथेही म्हटलेलं आहे, प्रभू रामचंद्र पुढे सरसावून बिभीषणाला पाठीशी घेऊन ती गदा स्वतःच्या छातीवर झेलतायत. गीतेतल्या अध्याय 1 15 आणि 16 श्लोक ऐकूयात. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलस्सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ. या आणि पुढच्या श्लोकात आणखीनच एक गंमत आहे. व्यासाने मोठ्या चतुराईने आणि युक्तिपूर्वक पांडवांनी वाजवलेल्या शंखांची नावं दिलेली आहेत. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण वगैरेंच्या जवळ असलेल्या शंखाचा त्यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही आहे. याचाच अर्थ त्या काळात सर्व लोकांना ज्ञात असलेले शंख कृष्णाजवळ आणि पांडवांच्या जवळच होते. अर्जुनाजवळचा शंख तर देवांचा राजा इंद्र याने दिलेला होता, म्हणूनच त्याचं नाव देवदत्त. अध्याय 1 श्लोक 14 आणि 15 सूचित अर्थ असा आहे की युद्ध पांडवच जिंकणार आहेत. तेच 18व्या अध्यायात शेवटचा म्हणजे 78व्या श्लोकातही स्पष्ट सांगितलं आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. म्हणजे तिथेच विजय होईल. माधव पांडवाश्चैव आणि पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः तून हे सूचित केलेलं आहे. हे सांगून व्यासांनी संजयाच्या माध्यमातून अंध धृतराष्ट्राला सूचित केलेलं आहे की विजय पांडवांचाच होणार आहे. अजून वेळ आहे युद्ध थांबवण्याची. या 2 श्लोकात काही विशिष्ट नावं आलेली आहेत. कृष्णासाठी माधव, माधव म्हणजे लक्ष्मीचा पती, आणि अर्जुनासाठी धनंजय म्हणजे धनम जयती इति धनंजयः, म्हणजे शब्द हे वापरलेले आहेत. इतर अनेक नावं असूनही कारण युद्धच मुळी राज्यासाठी, धनसंपत्तीसाठी होतं. मग ही 2 नावं वापरून व्यासांनी पुन्हा एकदा संजयाच्या माध्यमानेच धृतराष्ट्राला सूचित केलेलं आहे की विजय त्यांचाच होणार आहे. अजून वेळ गेलेली नाही आहे. सर्व पुत्रांचा कुलाचा नाश अजूनही टाळता येईल, सावध हो. 15व्या श्लोकात कृष्णासाठी ऋषिकेश हा शब्द आहे. याची चर्चा पुढे आपण करणार आहोत. पण या श्लोकात 2 महत्त्वाचे शब्द आहेत, महाशंख आणि वृकोदर.
ज्याला खूप भूक लागते, ज्याचा आहारही खूप जबरदस्त आहे, पाचनशक्ती पण तशीच आहे, त्यामुळे खूप खाऊनही ते पचवून भीमाचं पोट लांडग्यांसारखं सपाट आणि खपाटीला गेलेलं. तंदुले तनू नाही आहे, अर्थातच भीम ताकदवान होता. एवढंच नाही तर हालचालीतही अतिशय चपळ होता, कारण पोट सुटलेलं नव्हतं. आपण आपल्या पोलिसांची स्थिती पहा. फौजदारापासून DSP ते IG पर्यंत तुंदील तनू 10-20 पावलं धावली ना तरी हापणारे, थकणारे, श्वास चढणारे. खरं तर सरकारने नियमच केला पाहिजे की अशा तुंदील तनू अधिकाऱ्यांसाठी पोट सपाट करा, तोपर्यंत सस्पेंड होऊन घरी बसून व्यायाम करा. पोलीस ऑफिसर आहात तर हालचालीत चपळता आलीच पाहिजे. ती भीमात होती आणि म्हणून तो भीमकर्मा, भयंकर अफाट कर्म करू शकणारा आणि वृकोदर आहे. फक्त भीमाच्या शंखासाठी व्यासांनी महाशंख हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच भीमाचा शंख पौंड्र सर्व शंखात आकाराने मोठा आहे. त्याचा आवाज तितकाच मोठा आहे आणि मुख्य म्हणजे असा शंख फुंकायला फुफ्फुसात तेवढी ताकद पाहिजे, तेवढं ते मजबूत पाहिजे. या एका शब्दात व्यासांनी लक्षात आणून दिलेलं आहे की भीम किती पराक्रमी होता, चपळ होता, कार्यक्षम फुफ्फुस असलेला होता. आता आपण वृकोदर शब्दासंदर्भात थोडंसं विवेचन ऐकूयात. अहो, नावात काय ठेवलं आहे असं म्हणणाऱ्या शेक्सपियरला जर व्यासांची किंवा अन्य प्राचीन भारतीय ऋषीमुनींची नामकरणामागची संकल्पना समजली असती ना, तर असं म्हणण्याचं धारिष्ट्य त्यांनी कदाचित केलंही नसतं. एकच व्यक्ती, एकच प्रदेश, एकाच वनस्पतींना अनेक पर्याय वापरण्यामागची कारणं, परंपरा समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर असं आढळतं की त्या व्यक्ती किंवा त्या प्रदेशाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध गुणांचा समुच्चय, त्यांच्या ठायी असणाऱ्या क्षमतांच्या विविध अंगांनी, साकल्यांनी आकलन व्हावं आणि ते कायम लक्षात राहावं, हाच आपल्या पूर्वसुरींचा उद्देश असावा, असं आवर्जून म्हणावंसं वाटतं. प्राचीन भारतीय शास्त्रे जसे की आयुर्वेदामध्ये वनस्पतींच्या अनेक उपयोगांची, त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध गुणांची, वेगवेगळ्या रोगनिवारण क्षमतांची आणि स्पर्शादी पंचेंद्रियांनी या वनस्पती ओळखण्याच्या वैशिष्ट्यांची एक जंत्रीच पर्यायी नावाच्या माध्यमातून देण्याची परंपरा आढळते. अशा प्रकारे एकाच वनस्पतींची अनेक पर्याय नावं कंठस्थ करून त्यायोगे ही वनस्पती ओळखणं, तिचा यथायोग्य वापर करणं हा आजही यशस्वी आयुर्वेद अध्ययनातील एक प्रमुख टप्पा आहे. एका उदाहरणाने हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. गुळवेल. गुळवेल ही आयुर्वेदामध्ये वापरली जाणारी एक प्रमुख औषधी आहे. एक चक्रांगी. या वनस्पतीच्या कांडांचा म्हणजे खोडाचा तुकडा पाडला तर आतमध्ये बैलगाडीच्या चाकाप्रमाणे कुंडलाकार रचना आढळते. हतपर्णी. या वनस्पतीचं पान हृदयाच्या आकाराचं असतं. तिक्ता. चवीला अत्यंत कडवट असणारी, ज्वरनाशिनी, ज्वर तापावर उपयुक्त. छिन्नोद्भवा. कितीही वेळा तोडली तरी जोबाने पुन्हा वाढणारी. वयस्था. तारुण्यावस्था टिकवून रसायन कर्म करणारी. अमृता. अनेक रोगांवर गुणकारी. वैद्यप्रिया. अनेक वैद्यांकडून वेगवेगळ्या रोगांमध्ये अग्रक्रमाने वापरली जाणारी. तर ह्या प्रकरणातील वृकोदर हे भीमसेनाकरता व्यास महर्षींनी वापरलेलं नामाभिधान आहे. उपरोक्त पद्धतीने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. वृक. वृक म्हणजे लांडगा. उदर. उदर म्हणजे पोट. लांडग्याप्रमाणे पोट असणारा असा उपमेय नाव शब्दार्थाने समजतं. व्यासांना अभिप्रेत अर्थबोध होण्याकरता ही उपमा समजली पाहिजे. लांडगा हा एकटा किंवा 2-3च्या समूहाने लहान प्राण्यांची शिकार करतो, जसं की ससा, हरिण इत्यादी. परंतु लांडग्याचं प्रमुख अन्न हे मोठ्या वाघ, सिंह, चित्ता आदी शिकारी प्राण्यांनी खाल्लेल्या भक्ष्यातील, जसं म्हैस, गवा, नीलगाय अशा लांडग्याहून आकाराने मोठा असणाऱ्या प्राण्यांचे शिल्लक शिळे अवशेष हेच आहे. लांडगा हा प्राणी अत्यंत वेगाने भक्ष्य खाणारा आहे.
पुन्हा पुन्हा भरपूर मात्रेमध्ये आहार घेणार आहे. शिळं, सडकं, त्याज्य असा आहारही लीलया पचवणार आहे. त्यातून ताकद, ऊर्जा मिळवून कायम कार्यरत राहणारा, म्हणजे आहाराच्या मानाने देखील अत्यल्प निद्रा घेणारा असा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी. तद्वतच भीमसेनही भरपूर अन्न दिवसातून अनेकदा खाऊ शकणारा आणि खाल्लेलं लगेच पचवून पुढच्या आहाराला तयार असणारा, वेगाने जेवणारा, कदन्नही पचवून त्यातून ऊर्जा मिळवून उत्साही राहून अल्पकाळ निद्रा घेणारा असा अचाट पचनक्षमतेचा हा धनी होता. लांडग्याचं पोट कायम खपाटीला लागलेलं, म्हणजे कमरेपेक्षा लहान आकाराचं असतं. भीमसेनाच्या आहारविषयक वर्णनावरून आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या ढेरपोट्या लठ्ठ व्यक्तीची आकृती डोळ्यासमोर येऊ शकते. परंतु असा आहार असून देखील भीमसेनाची शरीरयष्टी ही कमरेपेक्षा लहान पोट असणारी आहे. खपाटीला लागलेल्या पोटाच्या बलवान परंतु काटक अशा शरीरयष्टीचं अल्पाक्षरात निस्संदिग्धपणे सहज समजण्यासारखं वर्णन व्यासांनी वृकोदर या नावाने चपखलपणे वर्णिलेलं आहे. गामा पहिलवान कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण हा एक पहिलवान होता. शरीरयष्टीने कृश दिसत असले ना तरी आपल्याहून दुप्पट वजनाच्या उंच पुऱ्या रशियन पहिलवानाला सहज उचलून चितपट केलेला आहे. हा तर इतिहास आहे. असाच काहीसा शरीरयष्टीने लहान पण कर्तृत्वाने महान हा भीमसेनाचा गुण लक्षात आणून देण्याकरता हा शब्द योजला असावा असं वाटतं. या भूमिकेतून गीतेतीलच नाही तर प्राचीन भारतीय वाङ्मयातील प्रयुक्त विविध पर्यायी नावांचा विचार व्हावा असंही वाटतं. पुढच्या श्लोकात व्यासांनी मुद्दामच युधिष्ठिरासाठी संजयच्या तोंडून राजा हा शब्द वापरला आहे. वास्तविक पाहता पांडव 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, तेही क्षुद्र नोकरी करून रणभूमीवर सरळपणे आलेले आहेत. अशा परिस्थितीत युधिष्ठिर राजा कसला? त्याने राजसूय यज्ञ केला, पण तो भूतकाळात झाला. आता राजा का म्हटलं आहे? व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली होती आणि त्याला भविष्यात काय घडेल हेही कळत होतं. संजयने पुन्हा एकदा धृतराष्ट्राला सावध केलं की भविष्यात युधिष्ठिरच राजा होणार आहे, म्हणून आत्ता वर्तमान काळातच युद्धाच्या वेळीसच त्याला राजा हे संबोधन वापरून अप्रत्यक्षपणे धृतराष्ट्राला सजग करण्याचा, जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे श्लोक 20मध्ये अर्जुनाच्या रथाचा उल्लेख कपिध्वज, ज्यावर साक्षात हनुमंत बसलेला आहे, असं सांगून पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पाहिलेले आहेत युद्ध थांबवण्याचे. अप्रत्यक्षरित्या वारंवार सुचवित होता, पण धृतराष्ट्र नुसत्या डोळ्यांनी आंधळा नव्हता, तर पुत्रमोहाने, वैचारिकदृष्ट्या समजण्याच्या दृष्टीने, विवेकाच्या दृष्टीने पण तो आंधळा झालेला होता. आधीच्या श्लोकात म्हणजे 15व्या आणि आत्ता श्लोक 21व्यामध्ये पुन्हा एकदा कृष्णासाठी ऋषिकेश हे संबोधन वापरलेलं आहे, ज्याचा अर्थ आहे ज्याचे आपल्या सर्व इंद्रियांवर स्वामित्व आहे. तो इंद्रियांच्या अधीन नाही आहे, तर इंद्रिय त्याच्या अधीन आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं इंद्रिय मन. भगवद्गीतेत अध्याय 15 मनाला पण मनः षष्ठानी इंद्रियाणी इंद्रिय म्हटलेलं आहे. आपलं सर्वांचं मन अतिशय चंचल आहे. 6व्या अध्यायात अर्जुन पण हे स्वीकारतो. अध्याय 6 श्लोक 34 आहे. आणि ऋषिकेश कृष्ण या मनाचा पण स्वामी आहे. मन त्याच्या ताब्यात आहे. ते त्याला चंचल करूच शकत नाही, द्विधा करू शकत नाही, आणि म्हणूनच कृष्ण अच्युत पण आहे. व्यासांनी श्लोक 21मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापत्य मेच्युत, एकाच वेळी ऋषिकेश आणि अच्युत शब्द वापरून कृष्ण कसा अविचल, स्थिर, दृढ, च्युत न होणारा असं सांगून या पार्श्वभूमीवर अगदी विरोधाभास रंगवून अर्जुनाची काय स्थिती होणार आहे सुतोवाच केलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाची चंचल, अस्थिर, वाऱ्यासारखी भिरभिरणारी, च्युत झालेली, निर्णय करायला अक्षम अशी मनस्थिती रेखाटलेली आहे.
कृष्णाच्या नावाचा वापर करून त्या पार्श्वभूमीवर अर्जुनाचं हे विरोधाभासाचं चित्र गडदपणे रेखाटायची अत्यंत सुंदर रसाकर्षक रचना व्यासांनी केलेली आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात 27व्या व्यासांनी आणखीन एक सुंदर शब्द वापरून अर्जुनाची मनस्थिती अधिकच सुंदररित्या प्रकट केलेली आहे. कृपया आविष्ट, करुणेच्या आवेगाने विवश झालेला. परिणाम काय झाला? जसं एखादी भूत पिशाच बधित अशी व्यक्ती किंवा आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे सिझोमेनिया व्यक्तित्व, दुभंगलेली व्यक्ती त्याच्या मूळ स्वभावाच्या अगदी विपरीत वागते. म्हणजे खूप जुना इंग्रजी सिनेमा एक आठवा, डॉक्टर जॅकल आणि मिस्टर हाईड. तसं अर्जुनाचं झालं होतं. युद्ध आणि वीरता त्याच्यात रक्तात भिनलेली आहे. करुणा हा त्याचा जन्मजात स्वभावच नाही आहे. साधन भजन करून अंतःकरण शुद्ध होऊन गेलेला तो संत पण झालेला नव्हता. ज्यांचा सहज स्वभाव करुणा असतो ना, आता ही करुणा बाहेरून मनबुद्धीच्या अधीन होऊन अर्जुनावर आक्रमण करून गेलेली आहे, आविष्ट झपाटलेली आहे. इथे स्वाभाविक प्रश्न उरतो की अर्जुनाला या युद्धाच्या वेळेसच ही करुणा का झपाटून गेली? दुर्योधन, कर्ण वगैरेंशी त्याचं युद्ध यापूर्वी पण 2दा झालेलंच होतं ना. द्रौपदी स्वयंवर प्रसंगी आणि विराट राजाच्या गोग्रहण प्रसंगात. मग दोन्ही वेळा याच सेनेबरोबर, याच कौरवांबरोबर त्याचं युद्ध झालं होतं. पण त्यावेळी युद्ध जय पराजयापुरतंच होतं, मर्यादित होतं. पण आत्ताचं युद्ध तसं नाही आहे. कोणत्या तरी एका पक्षाच्या समूळ नाशाशिवाय हे युद्ध थांबणारच नव्हतं. फक्त पराजयाने कोणी माघार घेणारं नव्हतं. जिंका किंवा मरा, एका बाजूचा संपूर्ण विनाश. अर्जुनाला स्वतःच्या बाहुबलावर पूर्ण विश्वास होता. त्याच्या युद्ध सामर्थ्याची त्याला पूर्णपणे कल्पनाही होती. आणि स्वाभाविकच कौरव पक्षाचा म्हणजे भीष्म, द्रोणाचार्य, 100 कौरव, राजा शल्य यांच्यासह सर्वांचाच नाश, आणि म्हणून तो हादरला होता. मनाने कमकुवत झाला होता. करुणेच्या आवेगाने तो झपाटलेला होता. श्लोक 35मध्ये कृष्णासाठी मधुसूदन आणि श्लोक 36, 39 आणि 44मध्ये 3-3दा कृष्णासाठी जनार्दन हे संबोधन वापरलेलं आहे. त्याचं रहस्य समजून घेण्यापूर्वी श्लोक 36मधला आपण पहिल्यांदा ऐकूयात. निहत्य राष्ट्राणां का प्रीतीः सायत जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाथ ताईन. एक महत्त्वाचा शब्द समजून घ्यायचा आहे, आतताईन. अर्जुन दुर्योधनासह सर्व धृतराष्ट्रपुत्रांना उद्देशून आतताईनः असा शब्द वापरतो आहे. आणि ह्या शब्दाचा अर्थ आहे, पुढील 6 एक जरी दुष्कृत्य कोणी केलं असेल तर तो आतताईनः म्हटला जायचा. तो श्लोक आपण ऐकूयात. अग्निदो गरदश्चैव शस्त्रोन्मतो धनापहः क्षेत्रदाराहरश्चैतान् षड्विद्यादात ताईनः. आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूयात. अग्निदह म्हणजे आग लावणारा, गरदह विषद, शस्त्रोन्मत्त निशस्त्रावर प्रहार करणारा, धनापह धनहरण करणारा, क्षेत्रहर जमीन हिरावून घेणारा, दाराहर दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करणारा. हे 6ही दुष्कर्म करणारे आतताईच आहेत. आणि कौरवांनी यातलं कुठलं एक नाही तर 6च्या 6 दुष्कृत्य केलेली आहेत. म्हणजे त्यांचा अपराध किती मोठा होता, किती भयंकर हे अर्जुनाला कळत होतं. अर्जुन राजनीतिज्ञ आहे आणि त्यालाही हे माहीत आहे की त्या काळात जी स्मृती प्रचलित होती, जी राजव्यवस्थेची राज्यघटना होती, त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आततायन मायंत हन्यादेवा विचार्ययत नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. मनुस्मृतीतला 8व्या अध्यायातला हा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं अनिष्ट करण्यासाठी येत असलेल्या आतताईला नीट लक्षात घ्या, नुसतं आक्रमण करणारं नाही आहे, तर शास्त्रवचनानुसार जो आधीच अपराधी ठरलेला आहे, आतताई निश्चित झालेला आहे तो.
तर त्या आतताईला काहीही विचार न करता, अर्थात दया न दाखवता तत्काळ मारलं पाहिजे. त्याचा वध करणाऱ्याला कसलाही दोष लागत नाही. मग आता अर्जुनाच्या पुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे. ममत्वाच्या मोहाने. हे आतताई त्याचं स्वजन नसते, दुसरे कोणी असते तर त्यांनी तत्काळ विचार न करता वध केला असता. संभ्रमित होऊन शस्त्रत्याग केलाच नसता. आतताईंना मारणं पाप नाही हे त्याला कळत होतं. पण हे आतताई त्याचे सख्खे चुलत भाऊ आहेत, स्वजन आहेत, माझे आहेत आणि शास्त्रवचनाप्रमाणे त्यांचा नाश केला तर कुलनाशाचा त्याहून मोठा दोष लागेल असंच त्याला वाटलं. आता या पार्श्वभूमीवर कृष्णासाठी व्यासांनी वापरलेली दोन्ही संबोधन लक्षात घ्या आणि किती मोठा विरोधाभास उभा करून प्रसंग रंगवलेला आहे. कृष्णाने मधु नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून मधुसूदन, मधु म्हणजे गोड, हवासा वाटणारा, ज्याच्याबद्दल आपलेपणा वाटतो तो, आणि जनार्दन, जनार्दन शब्दाचा अर्थ आहे अधर्माच्या रस्त्याने चालणाऱ्यांना शिक्षा देणारा, दंड देणारा. अर्जुन कृष्णाला हे सांगू इच्छितो की तू ऋषिकेश आणि अच्युत असल्यामुळे मधु राक्षसाला मारू शकला, पण माझं तसं नाही आहे, कारण मी ऋषिकेश आणि अच्युतही नाही आहे. तू जनार्दन आहेस म्हणून अधर्मावर चाल करणाऱ्यांना शिक्षा करू शकला, पण मी करू शकेन, पण हे माझे स्वजन नसते तर. भावनेच्या भरात अर्जुन इथे एक गोष्ट सोयीस्करपणे विसरलेला आहे की जनार्दन म्हणजे अधर्मावर चालणाऱ्या, दंड देणाऱ्या कृष्णाने फक्त परक्यांनाच नाही तर स्वजनांना पण दंड दिला आहे. कंस कृष्णाचा तर मामा होता, शिशुपाल आत्तेभाऊ होता. कृष्णाजवळ न्याय आहे, तो यथार्थवादी आहे. आपपर हा भाव त्याच्याजवळ नाही आहे. अर्जुन इथेच घसरला आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीत पहिल्या अध्यायातच या संदर्भात सुंदर वर्णन केलेलं आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे. परी कळिके माझी सापडे, कोवळी ये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपण स्नेह देखा. तैसे कठीण कोवळेपण स्नेह देखा. अध्याय पहिला 201 आणि 202 ही ओव्या आहेत आणि या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचा महत्त्वाचा आणि अतिशय सूचक शब्द आहे रथोपस्थ उपाविशद. रथाच्या मागील भागात बसला. या उपाविशद शब्दाने व्यासांनी खूप काही सूचित केलेलं आहे. जर अर्जुनाचा स्वभाव खरोखरच करुणापूर्ण असता, म्हणजे अविशिष्ट झालेला नसता, तर त्याने कृष्णाला सरळ सांगितलं असतं की रथ मागे वळव, मी युद्ध करणार नाही, परत आपण जाऊ. आता युद्ध करणार नाही असानी तोंडाने तो म्हणत होता, पण परत जाऊ असं न म्हणता तो तिथेच थांबला. कारण त्याच्या स्वतःच्या मनात शंका आहे की कुलक्षयाच्या भीतीने युद्ध न करण्याचा त्याचा निर्णय खरोखरच योग्य आहे की नाही. युद्ध केल्यामुळे पाप लागेल की युद्ध न केल्यामुळे. दुसऱ्या अध्यायाच्या कापर्ण्य दोषापहत स्वभाव या श्लोकात त्याची ही द्विधा मनस्थिती व्यासांनी अधिक स्पष्ट केलेली आहे. अर्जुन संभ्रमित झालेला आहे की खरोखर धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे यावर कृष्णाचं मार्गदर्शन घेण्यासाठी तो तिथेच थांबला, परत फिरलेला नाही आहे. आणि ही गीता उपदेशाची योग्य ती पार्श्वभूमी व्यासांनी निर्माण केली आहे. अर्जुनाची क्षत्रिय वृत्ती कृपया आविष्टाने क्षीण झाली आहे, निस्तेज झाली आहे, तरी संपूर्णपणे संपलेली नाही आहे, अजून जिवंत होती. आणि म्हणूनच क्षत्रिय धर्माप्रमाणे त्याने युद्धाला पाठ दाखवली नाही आहे, माघार घेतली नाही आहे, पण निशस्त्र प्रतिकार न करता मृत्यू स्वीकारायची तयारी त्यांनी दाखवली आहे. तो त्याच्या दृष्टीने धर्माची रक्षाच करणार होता. तो हेही विसरला की धर्माची रक्षा करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. तोच मेला असता, पांडव मारले गेले असते, तर दुर्योधनाकडून धर्माची रक्षा झाली असती की अधर्म वाढला असता.
नुसत्या शिल्पाची रक्षा करून संस्कृतीची रक्षा करताच येणार नाही. शिल्पकाराची पण रक्षा झालीच पाहिजे. त्याला समाजाकडून योग्य तो आदर सत्कार, जीवनायपन करण्याइतकी धनसंपत्ती पण मिळाली पाहिजे. संगीताच्या रक्षणासाठी संगीतकाराचं रक्षण झालं पाहिजे. नुसत्या पुस्तकालयाची रक्षा करून विद्वत्ता आणि पांडित्याची रक्षा होणार नाही. मग त्यासाठी विद्वान आणि पंडित लोकांची रक्षा करावीच लागेल. नुसत्या कुलाची रक्षा करून धर्माची रक्षा करू पाहणारा अर्जुन नेमकं इथे चुकत होता. आणि हेच नेमकं भगवान श्रीकृष्णांच्या अवतार प्रयोजनाशी अगदी विसंगत होतं. भगवान कृष्णांच्या अवतार प्रयोजनाबद्दल 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय. इथे नेमकं उलटं घडलेलं आहे. धर्मरक्षणाचा भार असलेला मरायला तयार आहे आणि दुष्टांना त्याचा विनाश करण्याच्या ऐवजी राजसत्ताच त्यांच्या हाती राहू देणार आहे. त्याने तर उलट अधर्मच वाढेल. एकदमच उलट्या टोकाची परिस्थिती. आणि ती टाळण्यासाठी अवतार कार्याला सुरुवात करण्यासाठी आता कृष्णाला गीता सांगणं भागच होतं. असं नव्हतं की कृष्णाला स्वतःला गीतेचं ज्ञान आत्ता झालं आहे. त्याच्याजवळ ते आधीपासूनच होतं. आणि असंही नाही की कृष्ण अर्जुन आत्ता प्रथमच भेटले आहेत. अरे नेहमीच तर ते सोबतच होते. पण कृष्णाला ते ज्ञान अर्जुनाला द्यायची योग्य संधी आत्तापर्यंत कधी मिळालेलीच नव्हती. एरवी अर्जुनाने ती ग्रहण पण केली नसती. काव्यशास्त्र विनोद समजून ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडूनही दिली असती. तीव्र विषाद योग कधी झालाच नव्हता. द्विधा मनस्थिती कधी झालीच नव्हती. ती आत्ता झाली आहे. गीता सांगण्यासाठी योग्य त्या परिस्थितीचं निर्माण होणं हेच या रथोपस्थ उपाविशत शब्दांनी व्यासांनी सूचित केलेलं आहे. हे आशय सौंदर्य आहे. आणि आजचा अध्याय पहिला आपण इथेच संपवणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.